नमस्कार मित्रांनो, दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज मी तुम्हाला दाखवते की मी चकलीचं पीठ कसं तयार करते। चविष्ट आणि कुरकुरीत चकल्या बनण्यासाठी मी कोणत्या कोणत्या डाळी घेतल्यात आणि किती प्रमाणात घेतल्यात त्या पण तुम्हाला मी दाखवते। तांदूळ स्वच्छ धुवून मी सुकवून घेतले उन्हामध्ये। चना डाळ घेतली आहे, तुरीची डाळ घेतली आहे, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ। आता तुम्हाला मी माप सांगते। ही वाटी घेतली आहे मी, या वाटीच्या मापाने हे 4 वाट्या तांदूळ घेतले आणि ह्याच वाटीच्या मापाने हे 2 वाट्या चना डाळ घेतली आणि ह्याच वाटीच्या मापाने 1 वाटी तुरीची डाळ घेतली आणि ह्याच वाटीचा अर्धा माप मी उडीद डाळ घेतली आणि उडीद डाळपेक्षा पण अर्ध ही मुगाची डाळ घेतली। म्हणजे शेवटला सर्वात कमी जी असते ती ही मुगाची डाळ आहे। बाकी हे असं प्रमाण आपण घ्यायचं। तुम्ही जर यामध्ये पीठ जर दळण्यासाठी द्याल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही धने किंवा काली मिरी जरी टाकलात तरी पण चालेल। मी काय तसं टाकणार नाही। असं प्रमाण तयार करून आपण दळून आणायचं। आता हे तांदूळ तर मी धुवून घेतलेत। आता ह्या डाळी सर्व, हा बघा मी एक नॅपकिन ठेवलाय स्वच्छ, यावरती सर्व डाळी मी मिक्स करते आणि सर्व स्वच्छ ह्या कपड्याने पुसून घेते आणि तांदळामध्ये मिक्स करून मी दळायला देते। लक्षात असू द्या, हे जे तुम्ही चकलीचं असं पीठ जर दळायला दिलात तर तुम्ही घरघंटीवरच दळायला द्या। डाळी आहेत ना साफ करून घ्यायच्या, खडा वगैरे असेल म्हणून। स्वच्छ असं पुसून आपलं घ्यायचं डाळ। बघा अशी हे बघा सगळं मस्त मी पुसून घेतलंय। हे बघा आता मी यात मिक्स करते। आता हे पीठ तुम्ही दळून आणलात ना, हा काय खमंग वास आहे, सुगंध। माझा हा डाळीचा प्रमाण तुम्हाला कसा वाटला जो चकलीच्या पिठासाठी मी तयार केलाय। मी चकलीसाठी घेतलेल्या ह्या डाळी आणि तयार करते ह्या प्रकारे मी हे चकलीचं पीठ। तुम्ही कसं तयार करता पीठ आणि किती प्रमाणामध्ये घेता, कोणत्या डाळी घेता, नक्की मला कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। चकलीचं पीठ मी घरघंटीवरनं दळून आणलं। हे बघा चकली करण्याचा व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला शेअर करेन, नक्की बघा।